लग्नानंतर माझं अफेअर चालवून घेणारा मुलगा मिळाला ना तर करेन मी लग्न. सिगरेट आहे लग्न म्हणजे? वॉर्निंग देऊन पाकिट विकायला? जुलै महिन्यात सुबोध भावे 2 मोठे चित्रपट घेऊन येणार आहेत. सध्या आपण त्यातल्या एका चित्रपटानिमित्त त्याला भेटतोय. 7 जुलैला कंडिशन सप्लाय हा चित्रपट रिलीज होतो आणि त्याच्यासोबत त्या चित्रपटात आहे दीप्ती देवी आणि आपण सध्या इथे आहोत. 2 चित्रपट जुलै महिन्यात येत आहेत. सुबोध आता कंडिशन सप्लायबद्दल बोलतोय. काय आहे चित्रपट, कुठच्या कंडिशन्स आहेत ज्या अप्लाय होणार आहेत? तू पोस्टर पाहिलंस काय? याच्यातून तुला साधारणपणे अंदाज आला असेल की माझी खूप इच्छा आहे की हिने माझ्यावर यावं, पण तिला उठायचे सुद्धा कष्ट घ्यायचे नाही आहेत. हे नवीन हे काय आता आज काय आहे मला नाही माहिती. वेगळ्या काही इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी वेगळं आलं पाहिजे ना मुद्दे. मग तुझी कंडिशन आहे की मी उठावं? हा म्हणजे उठलीच तर आपण चालू शकू की नाही? तुझं बसून राहिलीस आपण प्रवास करणं शक्य आहे का आपल्याला? विनोदाने मला इतके बसवतात खाली किंवा मला उठायचे. पण गंमत अपाट, पण आजचा सिनेमा आहे आत्ताच्या काळाचा आहे, प्रेमाचा आहे, मैत्रीचा आहे, नात्यांचा आहे आणि आत्ताच्या तरुणांना काय वाटतं ते त्यांच्या भाषेत समजून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हा सिनेमा आहे. 2 व्यक्तिरेखा ज्या एकमेकांवरती मनापासून प्रेम करतात पण ज्यांच्या आयुष्यात एकच अट आहे की ज्यांना लग्न करायचं नाही आहे. अशी माणसं जर त्यांना एकत्र प्रवास करायचा असेल तर काय त्यांना म्हणजे प्रेम करायचं पण लग्न करायचं नाही मग काय, तर तो प्रवास म्हणजे कंडिशन सप्लाय. आणि मग त्याच्यात त्या हिरोईनचे आई वडील आहेत, हिरोची आई आहे, त्याचं उद्ध्वस्त झालेलं आधीचं कुटुंब आहे, त्याचे मित्र आहेत, तिचे ऑफिसमध्ये तिचे कलिग आहेत आणि ह्या सगळ्यांचा त्या नात्याकडे बघण्याचा, त्या संस्थेकडे बघण्याचा, त्या प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यातनं ती कथा जास्तीत जास्त उलगडत जाते, ती माणसं उलगडत जातात, त्या कॅरेक्टर्स उलगडत जातात आणि एक खूप सुंदर एक प्रेमावरती बोलणारा प्रेमाचा चित्रपट बघितल्याचं समाधान हा सिनेमा संपता आपल्याला मिळतो. दीप्ती, तू काय सांगशील? सुबोधसोबत काम केलं आहेस, कसं वाटलं? खूप मजा आली, मला खूप शिकायला मिळालं. सुबोध ही हिमसेल्फ इज अन इन्स्टिट्यूशन असं मला वाटतं, कारण तो रोज काही ना काहीतरी नवीन घेऊन येतो, ज्या पद्धतीने बोलतो किंवा स्वतःचे विचार मांडतो किंवा जो तो जे जे करतो आहे. आय थिंक वन ऑफ द बिझिएस्ट ॲक्टर इन क्वाईट बीन लाँग इयर्स. तर मी त्याला पाहत आले. इट्स अ प्रोसेस फॉर मी. 30 days वी शॉट आणि खूप त्याच्याकडून शिकण्यासारखं आणि मला सतत स्टुडंट म्हणूनच राहायला आवडेल. सो आय विश की वेगवेगळ्या जॉनराच्या सिनेमामध्ये सुबोध किंवा गिरीश सर किंवा अतुल दादा या सगळ्यांचं मला सतत सहवास असावा, सो दॅट मला आणखीन स्वतःबद्दलच्याही गोष्टी कळत जातील आणि ह्यांच्याकडून मार्गदर्शनही मिळत जाईल. आणि ही इज लाईक खूप सिनियर आहे किंवा असं कधीच फिलिंग नाही आलं. तुला पाहिलंच असेल सुरुवातीला. सो हे किती चिडवत असले तरी आय विश स्टुडंट ऑफ द इयर असा तिला किताब मिळालाय. सो आय विश की हे असंच राहू दे, जे आहे ते छान आहे आणि मज्जा केली आम्ही खूप आणि इनडायरेक्टली का शूटिंग केली. मज्जा केली आहे त्याच्यावरनंच म्हणते की असं काही प्रँक वगैरे झालेला का की तुझ्या जो कायम लक्षात आहे? मी आणि गिरीश आम्ही घाबरून असायचो सेटवरती. आमचे निर्माते पाहिलेच तू, संदेश मात्र ते कोपऱ्यात बसत बघ बिचारे. तर त्यांच्या चित्रपटात एक शॉट आहे की जिथे मी ऑडीचा मॅनेजर दाखवलो आहे आणि एका गाण्याच्या मॉन्टाजमध्ये एका गिराईकाला ते किल्ली देतात बघ मॅनेजर लोक. तर तसं त्यांनी ऑडी घेतली आणि मी त्यांना किल्ली देतो असा शॉट आहे. तर त्या शॉटमधले संदेश मात्रे निर्माते आणि आत्ताचे संदेश मात्रे ह्याच्यातलं तू फरक बघ आणि हा का पडला ह्याचं तुझं कारण विचारशील. हे संदेश मात्रे एवढे होते एवढे त्या शॉटमध्ये आणि आता ते एवढे आहेत. कारण हिने अशी अट घातली की माझ्याबरोबर जर सिनेमा करायचा असेल तर सगळ्यांनी माझ्या मापाचं व्हायला पाहिजे. ही काय लीची जीन्स आहे का की 30च्या मापाचं मला कंबर व्हायला पाहिजे? हे आज तुम्ही ठरवून आलाय का? आज हे एकत्र आलेत आणि मला आणि प्रत्येक इंटरव्ह्यूला काहीतरी नवीन जातं. आत्ता हे दाखवून काहीतरी सो आय कन्क्लूड की हा प्रँक चालूच असतो. आणि जसं आपण म्हणतो ना की बकरीला खूप खायला घाला, ती खूप जाड होईल, पण तिला बारीक ठेवायचं असेल तर समोर वाघ ठेवायचे असेल 2, त्याच्या भीतीने काही अंगाला लागणार नाही माझ्या. तर म्हणून मी बारीक आहे. आणि मी सोडून सेटवर बाकी सगळ्यांनी, राधिका ताई असू दे, सगळ्यांनी भाष्य केले जाडेपणाबद्दल, पण त्याचा सगळ्यांचा राग माझ्यावर काढतात ते. इट्स अ बिग एंटरटेनमेंट. आय एम अ बिग एंटरटेनमेंट फॉर देम, आय थिंक. हो की नाही सुमन? आणि हा साध्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका, खूप प्रँक करतात. हा खूप बकरीत फक्त हाडं दिसतात. एक्सक्यूज मी. तर बकरी बिकरी नाहीये ही, काय म्हणतात
मगर आहे मगर. शी, नाही का? साप, अरे पण का? झुरळ. का जंगल बघ इकडे शोधतोय. तुला नाही, पण कळलं? तिच्या डाएटवरनं आम्ही खूप तिला तू अतुल परचुरेला पाहिलंस, तू मला पाहिलंस, तू गिरीश मोजेला पाहिलंस. तर आम्ही साधारणपणे सुदृढ शरीराची सगळ्या गोष्टी खाऊ शकणारी मंडळी होती. आणि ही त्या काळात डाएटवरती होती, अजूनही आहे. आणि लिंबू सरबत आणि उकडलेल्या भाज्या आणि फळं बिळं. आणि आम्हाला पॅटीस खायचे होते, आम्हाला गोड खायचं होतं, आम्हाला जिलेबी खायची होती, आम्हाला गुलाबजाम खायचे होते. आणि ही असं हिच्या नजरेत एक ना की किती पाप करताय तुम्ही या सगळ्या गोष्टी करून, असं एक असायचं. हे बघा, माझं इम्प्रेशन आहे, ह्यांनी साधारण विडा उचललाय की माझं असं अजिबात नाही. मी भरपूर, आत्ताच आमचं लंच झालं आणि मी भरपूर गोड खाल्लं आहे. आणि राधिकाताईंनी ते पाहिलेलं आहे. मी भरपूर खायला घालते, कधी नाही म्हणत नाही. फक्त त्यांना कॉम्प्लेक्स येतो, हा माझा प्रॉब्लेम नाही, अजिबात नाही. त्यांनी काही सीन्स एक गालात एक गुलाबजाम घेऊन सीन्स केलेले आहेत. सो तर ही माझी चूक नाही आहे. मी काहीच करू शकत नाही. सो प्लीज, मी अशी अजिबात नाही आहे. सुबोध प्लीज. बरं, आपण प्रँक नंतर चित्रपटातल्या म्युझिकवरती येऊया. हार्प हे नवीन वाद्य या गाण्यांमध्ये वापरले गेलेलं आहे आणि गाणीही सुंदर झाली आहेत. आम्ही ऐकली, म्युझिक लॉन्च वेगळा होता. तर सुबोध आणि तू दोघंही, तुम्ही अगदी पावसात तू चिंबन आंघोळ नाही, एन्जॉय करताना दिसतानाचा शॉट आहे किंवा तुझा एक शॉट आहे जिथे तुला ऑडीमध्ये ही दिसते पण ती तिथे नाही आहे. तर हे सगळे शॉट करून सुबोध, तुला मी पहिल्यांदा बघते, हा एक्सपिरियन्स कसा होता? तुला आवडलं का नाही आवडला ते मला सांग. आवडला म्हणूनच विचारते. म्हणजे माझ्यासाठी पण पहिलाच प्रयत्न होता. जसं तिची पहिली फिल्म आहे तशी माझी पण लव्ह स्टोरी पहिलीच असेल कदाचित, कारण आजपर्यंत मला कोणी कधी घेतलं नाही. पण गिरीशला असं वाटलं की मी करू शकेन म्हणून त्यांनी मला घेतलं. काही नाही, त्यामुळे मला हिरोईनच्या- यांना सहन करणारी मुलगी मिळाली म्हणून ही लव्ह स्टोरी झाली आहे. आणि आजपर्यंत कुणालाही तारा दिला नसल्यामुळे त्याला कधी लव्ह स्टोरी विचारली गेलेली मी नाही. बोलू काहीतरी. हे असं सांगतं आमच्या सेटवरती झालं. एनिवे, तर मला सुद्धा पहिल्यांदा असं बघताना किंवा हे करताना मला विचित्र नाही, पण ज्याला म्हणतो ना काही गोष्टी तुझ्या सवयीचा भाग नसतात. तर सतत मला डोळ्यामध्ये अंगार आणण्याची सवय असल्यामुळे की ब्रिटिशांविरुद्धचा किंवा व्यवस्थेविरुद्धचा किंवा असं सगळं असल्यामुळे असं मला एक पटकन पहिलं एक्सप्रेशन येतं ते असं अंगार येतो डोळ्यात. त्यामुळे प्रेम व्यक्त करायला मला जरा जड गेलं. मला विलन करणं खूप सोपं आहे, मला येतच ते. पण प्रेम करायला जरा अवघड गेलं मला. माझं लव्ह मॅरेज असलं तरीसुद्धा. पण मला असं वाटतं की गिरीशमुळे, संजयमुळे, दीप्तीसारखी माझी मैत्रीण असल्यामुळे त्या गोष्टी घडून आल्या. नाही, सिरियसली इट्स अबाउट ऑफ स्क्रीन बॉन्डिंग ऑल्सो. मलाही खूप टेन्शन होतं, पण ही इज ॲट ईज आणि मला तर असं नाही जाणवलं की त्याला काही प्रॉब्लेम आहे. पण या, इट्स ग्रेट. आय मीन इट्स ग्रेट. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, प्रेमात कोणती कंडिशन नेहमी अप्लाय झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही हो, हे इतकं घाणेरडा प्रश्न आहे ना की याचं एक रिस्की आहे आणि याचं एक उत्तर नाही आहे. याचं कारण प्रत्येकजण खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम करतं आणि काही जण खूप डोक्याला शॉट देतात स्वतःच्या, इतरांच्या. काही जण म्हणजे अतिरिक्त पॉझिटिव्ह असतात. काही जण इतके ऑफ असतात की ते लक्षच देत नाहीत. काही जणांच्या अपेक्षा खूप असतात. त्यामुळे प्रेमाची व्याख्या या फंदात मी पडणार नाही. पण आता इतके वर्ष त्या गोष्टीत राहिल्यानंतर किंवा जिच्यावर प्रेम केलं, तिच्याशीच लग्न केल्यानंतर एक जाणवतं की नातं टिकवणं खूप अवघड गोष्टी असते आणि कदाचित त्याच्यासारखी जगातली सोपी गोष्टही नसते. ज्याला म्हणतो सामावून घेणं म्हणतो ना, जसं एखाद्या व्यक्तिरेखेला आम्ही आमच्यात सामावून घेतो ॲक्टर म्हणून, तसं आजूबाजूची माणसं जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेता ना, तेव्हा आपोआप ते नातं टिकतं. आणि मला असं वाटतं प्रेम याच्यापेक्षा अजून दुसरं काय असतं. आणि हा अनुभव मला माझ्या मित्रांच्या बाबतीत तर कायमच येतो, पण मला कट्यारमध्ये हा अनुभव खूप जास्त आला. म्हणजे कशा पद्धतीने तुझ्या एक डिरेक्टर म्हणून काम करताना तुझ्या टीमला तुझ्याबरोबर कशा पद्धतीने सामावून घेऊन त्या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं ना, तर मला असं वाटतं की त्या फिल्मनी मला खूप शिकवलं. आणि माझ्या अर्थात आईवडिलांचे आणि आजी आजोबांचे माझे संस्कार आहेत की ज्यांच्यामुळे मी माणसं सांभाळायला शिकलो. आणि माझी बायको आहे की जी माझ्यापेक्षा जास्त चांगलं माणसं सांभाळते.
मला असं वाटतं की नातं टिकवण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ती तुमची कंडिशन असली पाहिजे आणि ती असतेच. सो नातं टिकवून ठेवणं किंवा एकमेकांसोबत राहण्याची इच्छा मरेपर्यंत तुमच्यावर तशीच तरंगत राहणं, हे सुख अनुभवण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही स्वतःवर घाला, दुसऱ्यांवर घाला किंवा परिस्थितीप्रमाणे त्याच्या व्याख्या बदला, जे काही करा, पण ते एकत्र टिकवून कसं राहील याचे तुम्ही करूच शकता. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला आयुष्यात लग्न करायचं नाहीये, सो ते स्वप्न बंद. आता बोल. मलाही आयुष्यात लग्न करायचं नाहीये. ओ वाव, क्या बात है.